नमस्कार मित्रांनो. आज आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराचे अर्थशास्त्र आणि व्यवहार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार, इंटरनॅशनल ट्रेड अँड प्रॅक्टिस या विषयाची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. तर या व्हिडिओचं आपण 2 भागामध्ये विभाजन करूयात, कारण की यामध्ये जवळपास 50 प्रश्न आहेत. त्यामुळे मी 25 प्रश्न या भागामध्ये आणि 25 प्रश्न पुढच्या भागामध्ये अ, तयार केलेले त्याला व्हिडिओ पाहायला मिळतील. तर ठीक आहे, चला आपण सुरू करूयात. तर पहिला प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय? 4 ऑप्शन आहेत. देशाच्या भूसीमेत देशाच्या भूसीमेच्या आत चालणारा व्यापार, व 2 देशात चालणारा व्यापार, अ आणि ब दोन्ही, वरीलपैकी नाही. तर आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजेच मुळात काय, की 2 देशामध्ये चालणारा व्यापार. भारत आहे किंवा अमेरिका आहे, भारत आहे किंवा इंग्लंड आहे. तर या 2 देशांमध्ये चालणारा व्यापार जो असतो, त्याला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणतो. आणि देशाच्या भूसीमेच्या आत चालणारा व्यापार हा कोणता असतो? त्याला आपण अंतर्गत व्यापार असं म्हणतो. म्हणून जे ऑप्शन आहे ते आपलं कोणतं असेल? व हा ऑप्शन आहे ते बरोबर राहील. दुसरा, महाराष्ट्र आणि गुजरात या 2 राज्यात होणाऱ्या व्यापाराला कोणता व्यापार म्हणता येईल? पहिलं ऑप्शन आहे देशांतर्गत व्यापार, दुसरा आहे आंतरराष्ट्रीय, तिसरा आहे अ आणि ब दोन्हीही, आणि चौथा आहे वरीलपैकी नाही. तर महाराष्ट्र आणि गुजरात हे देशांतर्गत व्यापारामध्ये मोडतात, कारण की देशाच्या आतमध्ये चालणारा हा व्यापार असतो. म्हणून या ठिकाणी ऑप्शन जे आहे ते पहिलं बरोबर राहील. आंतरराष्ट्रीय व्यापारात किती देशांचा समावेश होतो? पहिलं ऑप्शन आहे 1, दुसरं ब, तिसरं 2 पेक्षा जास्त, आणि चौथं आहे ब आणि क. तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये किमान 2 देशांचा समावेश होतो. पण या ठिकाणी ऑप्शन बघा, आपलं ब ऑप्शन आहे 2, हे पण बरोबर आहे. तो ऑप्शन आहे 2 पेक्षा जास्त, हे पण बरोबर आहे. म्हणून ड हे जे ऑप्शन आहे ब आणि क, म्हणजेच ब आणि क हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर राहील. म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये किमान 2 देश हे अंतर्भूत असतात, आणि 2 पेक्षा जास्त पण देश आपण त्या देशांसोबत व्यापार करू शकतो. त्याला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणतो. म्हणून या ठिकाणी ड हे ऑप्शन बरोबर राहील. अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात खालीलपैकी कोणत्या बाबतीत भिन्नता आहे? पहिलं ऑप्शन जाहिरात, दुसरं वस्तू व सेवांचा विनिमय, तिसरं चलनातील भिन्नता, आणि चौथं आहे दोन्ही पक्षांना लाभ. तर अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात अ, काय भिन्नता आहे? तर याच्यामध्ये जे तिसरं ऑप्शन आहे क, चलनातील भिन्नता. कारण की बाकीचे जे ऑप्शन्स आहेत ते साम्य दाखविणारे आहेत. कारण की जाहिरात दोन्ही अंतर्गत व्यापार असू द्या किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असू द्या, दोन्ही ठिकाणी आपल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी जाहिरात ही करावीच लागते. दुसरं आहे बघा, वस्तू व सेवांचं विनिमय, दोन्ही अंतर्गत असू द्या किंवा आंतरराष्ट्रीय असू द्या, दोघांच्याही ठिकाणी आपल्याला वस्तू व सेवांचा जो विनिमय आहे, एक्सचेंज आहे, ते आपल्याला करावंच लागतं. मात्र चलनातील भिन्नता हे या ठिकाणी वेगळं आहे, भिन्न आहे. कारण कसं, की भारत आणि अमेरिका जर हे 2 देशामध्ये व्यापार होत असेल, तर या 2 देशामधले जे चलन आहे ते वेगवेगळे आहेत. भारतामध्ये आपण रुपया चलन वापरतो आणि अमेरिकेमध्ये डॉलर चलन वापरतो. त्यामुळे अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जो भिन्नता दाखवणारा घटक आहे तो आहे चलनातील भिन्नता. म्हणून क हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. पुढे बघा, राष्ट्रीय धोरणातील भिन्नता हे खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते? राष्ट्रीय धोरणातील भिन्नता, अंतर्गत जर व्यापार असेल तर त्यामध्ये राष्ट्रीय धोरण हे एकच राहील, त्यामुळे भिन्नताचा काही प्रश्नच नाही. मात्र आंतरराष्ट्रीय व्यापार असेल तर 2 देशांचा व्यापार असल्यामुळे 2 देशांमध्ये 2 वेगवेगळे त्यांचे राष्ट्रीय धोरणं असतील. काही काही देशांचं समाजवादी धोरण असेल, काही देशांचं मुक्त म्हणजे भांडवलशाही धोरण असेल, किंवा काही देशांचं मिश्र असेल. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मध्येच राष्ट्रीय धोरणामध्ये भिन्नता असते. म्हणून पहिलं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. नंतर संतुलित व्यापार तोल म्हणजे काय? तर पहिलं ऑप्शन आहे बघा, एक्स ग्रेटर दॅन एम. आता एक्स आणि एम हे काय आपण पहिले बघूयात. एक्स हा जो सिम्बॉल आहे त्याला आपण एक्सपोर्ट असं म्हणतो. एक्सपोर्ट म्हणजेच काय? एक्सपोर्ट म्हणजे निर्यात, आणि एम म्हणजे इम्पोर्ट. इम्पोर्टचा मराठी अर्थ काय होतो? तो होतो आयात.
म्हणजे निर्यात आणि आयात या दोघांचा संबंध या ठिकाणी दाखवलेला आहे. पहिल्या ऑप्शनमध्ये जी एक्सपोर्ट आहे हे इम्पोर्टपेक्षा मोठं आहे, हे जास्त आहे. दुसरं आहे बघा x = m म्हणजेच काय, निर्यात आणि आयात दोघेही सारखे आहेत. तिसरं ऑप्शन आहे x m म्हणजेच काय, की निर्यात ही आयातीपेक्षा कमी आहे किंवा आयात ही निर्यातीपेक्षा जास्त आहे आणि वरीलपैकी नाही. तर संतुलित कधी राहतं, ज्यावेळेस दोन्ही जे आयटम्स आहे म्हणजे निर्यात आणि आयात हे दोघेही ज्या ठिकाणी समान होतील, इक्वल होतील, त्यावेळेस त्या ठिकाणी संतुलन राहतं. संतुलन जी स्थिती आहे ती स्थिती म्हणजे अशी स्थिती की ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा संघर्ष नसतो, कोणत्याही प्रकारचा क्रॉस नसतं त्या ठिकाणी, तर दोघेही सारखे असतात. म्हणजेच या ठिकाणी जो दुसरा ऑप्शन आहे, जे x = m किंवा निर्यात एक्सपोर्ट बरोबर आयात इम्पोर्ट, हे ऑप्शन म्हणजे ब ऑप्शन या ठिकाणी बरोबर राहील. आता हाच जो पॉइंट्स आहे मी खाली दुसऱ्या अर्थाने सांगितलं, मी मराठीमध्ये लिहून दिलेलं आहे. एक्झाममध्ये असं पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे मुद्दामून मी याचेच 2 रूपांतर केलेले आहे. ते खाली आपण नंतर तुम्हाला बघता येईलच. दुसरं बघा, असंतुलित व्यापार तोल म्हणजेच काय? संतुलित म्हणजे x = m, हे निर्यात बरोबर आयात किंवा आयात बरोबर निर्यात. आता असंतुलित म्हणजेच काय? असंतुलन म्हणजेच काय, की या दोघांमध्ये कोणता तरी घटक एक जास्त असेल किंवा कमी असेल. म्हणजे एक तर निर्यात जास्त असेल किंवा आयात कमी असेल किंवा आयात जास्त असेल तर निर्यात कमी असेल. म्हणजे दोन्ही घटक ज्या ठिकाणी इम्बॅलन्स होतील, त्याला आपण असंतुलित असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी बघा, पहिलं ऑप्शन आहे x म्हणजे निर्यात आयातीपेक्षा जास्त आहे. दुसरं निर्यात आयातीच्या बरोबर आहे. तिसरं निर्यात आयातीपेक्षा कमी आहे. म्हणजे या ठिकाणी पहिलं ऑप्शन आणि तिसरं ऑप्शन म्हणजे अ आणि क हे 2 ऑप्शन बरोबर आहेत. म्हणून ड या ठिकाणी अ आणि क हे जे उत्तर आहे हे उत्तर बरोबर आहे. आता प्रतिकूल व्यापार तोल म्हणजे काय? व्यापार तोलाचे 3 भाग करतो आपण: प्रतिकूल, अनुकूल आणि संतुलित. तर प्रतिकूल म्हणजेच काय? आता या ठिकाणी ऑप्शन दिलेले बघा आपण. अ मध्ये काय दाखवलेलं आहे, की निर्यात ही आयातीपेक्षा जास्त आहे. निर्यात ही आयाती बरोबर आहे दुसऱ्या ब मध्ये. तिसऱ्या क मध्ये निर्यात ही आयातीपेक्षा कमी आहे. तर प्रतिकूल कधी असतो, की ज्या वेळेस आपली जी निर्यात आहे, ही निर्यात जर आयातीपेक्षा कमी असेल, तर त्या ठिकाणी जे व्यापार धोरण आहे किंवा व्यापार तोल आहे, तो प्रतिकूल असतो. म्हणजे ज्या ठिकाणी निर्यात ही जर आयातीपेक्षा कमी असेल, तर त्या ठिकाणी जे व्यापार तोल आहे, तो व्यापार तोल प्रतिकूल असतो. आणि अनुकूल कधी राहील मग? ज्यावेळेस निर्यात ही आयातीपेक्षा जास्त असेल, त्यावेळेस व्यापार तोल हा अनुकूल राहील. तर या ठिकाणी ऑप्शन कोणतं आपलं बरोबर असेल मग? क ऑप्शन जे आहे ते बरोबर आहे. म्हणजेच निर्यात ही आयातीपेक्षा कमी आहे. नंतर अनुकूल व्यापार तोल म्हणजेच काय? यामध्ये कोणतं ऑप्शन बरोबर राहील? यामध्ये पहिलं जे ऑप्शन आहे म्हणजे निर्याती ह्या आयातीपेक्षा जास्त आहे. निर्यात मूल्य हे आयात मूल्यापेक्षा जास्त आहे, म्हणजेच पहिला ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. व्यापार तोल ही संकल्पना संकुचित स्वरूपाची आहे, हे विधान अ सत्य आहे, ब असत्य आहे, क अ आणि ब दोन्ही, ड वरीलपैकी नाही. तर व्यापार तोल ही संकल्पना संकुचित रूपाची आहे, ही विधान आहे, हे विधान सत्य आहे. कारण आपण दोन भागामध्ये अभ्यासतो बघा, एक व्यापार तोल आणि एक व्यवहार तोल. बॅलन्स ऑफ ट्रेड अँड बॅलन्स ऑफ पेमेंट, BOP, बॅलन्स ऑफ पेमेंट, BOT, बॅलन्स ऑफ ट्रेड. तर व्यापार तोल ही जी संकल्पना, या व्यापार तोलामध्ये फक्त आपण आयाती आणि निर्याती त्याचबरोबर दृश्य वस्तूंचा समावेश करतो. दृश्य वस्तूंच्या आयाती, दृश्य वस्तूंच्या निर्याती. आता दृश्य म्हणजेच काय? दृश्य म्हणजे अशा प्रकारच्या वस्तू की ज्यांना आपण स्पर्श करू शकतो, ज्यांना पाहू शकतो. जसं की बघा, धान्य आहे, टेबल खुर्ची आहे किंवा आपण जे डोळ्यानं बघतो, ज्यांना स्पर्श करू शकतो, अशा सगळ्या वस्तू, म्हणजे आपण जेवढ्या वस्तू हाताळतो ना, त्या सगळ्या काय आहेत? दृश्य वस्तू आहेत. तर व्यापार तोलामध्ये फक्त दृश्य वस्तूंचीच आयात आणि दृश्य वस्तूंचीच निर्यात होते. तर व्यवहार तोलामध्ये दृश्य बरोबर अदृश्य वस्तूंची सुद्धा आयात निर्यात केली जाते. अदृश्य वस्तू काय आहेत? पुढे आपला प्रश्न आहे, तो आपण बघूयात. तर या ठिकाणी उत्तर काय असेल मग? तर या ठिकाणी उत्तर संकुचित आहे, हे बरोबर आहे. अ ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. नंतर व्यवहार तोल ही संकल्पना संकुचित स्वरूपाची आहे, हे विधान आहे. तर व्यवहार तोल ही संकल्पना संकुचित स्वरूपाची नाही, ही विस्तृत स्वरूपाची आहे. म्हणजे या ठिकाणी ही जे विधान आहे ते असत्य आहे. म्हणजेच ब हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे.
नंतर व्यवहार तोलात खालील बाबींचा समावेश होतो. आताच बोललो मी बघा, व्यवहार तोलामध्ये दृश्य खाते, अदृश्य खाते, क ऑप्शन अ आणि ब दोन्ही वरीलपैकी नाही. तर या ठिकाणी व्यवहार तोल जो आहे, तो व्यवहार तोल आणि व्यापार तोल बघा दोघे असं वाटतं सारखेच आहेत, पण त्यामध्ये असं वाटतं आपल्याला, कारण आपलं कन्फ्युजन कधी-कधी होऊ शकतं याच्यामध्ये. व्यवहार तोल आणि व्यापार तोल दोन्ही संकल्पना आपल्याला सारख्या वाटू शकतात, मात्र त्या सारख्या अजिबात नाहीत. त्या वेगवेगळ्या आहेत. व्यवहार तोलाला आपण इंग्लिशमध्ये बी-ओ-पी असं म्हणतो, बॅलन्स ऑफ पेमेंट, आणि व्यापार तोलाला आपण बी-ओ-टी, बॅलन्स ऑफ ट्रेड असं म्हणतो. तर इथं म्हटलेलं आहे व्यवहार तोलात खालील बाबींचा समावेश होतो. तर ज्या बाबी आहेत बघा, दृश्य खात्यांचा पण समावेश होतो, म्हणजे दृश्य वस्तू ज्या असतील त्यांचा पण समावेश होतो. त्याच प्रकारे अदृश्य वस्तू यांना आपण सेवा म्हणतो, त्या वस्तूंचा सुद्धा समावेश जो व्यवहार तोल आहे त्यामध्ये होतो. म्हणून ऑप्शन जे आहे आपलं तिसरं ऑप्शन किंवा क ऑप्शन हे बरोबर, म्हणजे दृश्य आणि अदृश्य दोन्ही गोष्टी व्यवहार तोलामध्ये समाविष्ट असतात. नंतर ॲडम स्मिथ यांनी कोणता सिद्धांत मांडला? अ. निरपेक्ष खर्च सिद्धांत, ब. तुलनात्मक खर्च सिद्धांत, क. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आधुनिक सिद्धांत आणि ड. वरीलपैकी नाही. तर पहिला जो सिद्धांत आहे तुलनात्मक आपला निरपेक्ष खर्च सिद्धांत, हा ॲडम स्मिथ यांनी मांडलेला आहे. तुलनात्मक खर्च सिद्धांत किंवा तुलनात्मक व्यय सिद्धांत जो आहे तो सिद्धांत रिकार्डो यांनी मांडलेला आहे. आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आधुनिक सिद्धांत हा हेक्शर वोहलिन या दोघांनी मांडलेला आहे. त्यामुळे पहिलं ऑप्शन ज्या ठिकाणी बरोबर आहे. कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने ओहलिन यांच्या सिद्धांताला आंशिक संतुलन व्याख्या असे म्हटलेले आहे? आंशिक संतुलन असं म्हटलेलं आहे. तर ते नाव आहे बघा लिऑन्टिफ. लिऑन्टिफचा आपण 2-3 प्रश्न आहेत ते आपण बघूयाच. लिऑन्टिफ या ठिकाणी उत्तर हे बरोबर आहे. नंतर लिऑन्टिफ यांनी आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधित कोणत्या पद्धतीचा अवलंब केला? म्हणजेच हा प्रश्न थोडासा गोंधळात टाकणार आहे बघा. प्रश्न असा पाहिजे होता की लिऑन्टिफ यांनी आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये कोणत्या पद्धतीचा अवलंब केला? संबंधितच्या ऐवजी आपण इथं मध्ये करूयात. आंतरराष्ट्रीय व्यापारात संबंधित असलं तरी चालेल, काही हरकत नाही. पण लक्षात ठेवा की लिऑन्टिफ यांनी जो आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधित आपली जी थिअरी मांडली, आपलं जे प्रमेय त्यांनी मांडलं बघा, एक ते प्रमेय जे मांडलं ते प्रमेय आदान-प्रदान, इनपुट आउटपुट एनालिसिस जी पद्धती आहे त्या पद्धतीमध्ये त्यांनी मांडलेला आहे. म्हणजे ॲक्च्युअली हा जो हेक्शर वोहलिनने सिद्धांत मांडलेला आहे त्या सिद्धांतावरती लिऑन्टिफनी केलेलं भाष्य आहे, एक प्रकारची टीका आहे. त्याला आपण लिऑन्टिफचा विरोधाभास असं सुद्धा म्हणतो. तर लिऑन्टिफ यांनी काय केलं की आपण ते पुढे बघूच. तर लिऑन्टिफ यांनी जे विश्लेषण केलेलं आहे त्या विश्लेषणामध्ये इनपुट आउटपुट म्हणजेच आदान-प्रदान हे जे एक सूत्र आहे किंवा एक मॅथमॅटिकली इन्स्ट्रुमेंट आहे, ते म्हणजे गणितीय एक सूत्र आहे, त्या सूत्राच्या आधारावरती ते स्पष्ट केलं. गणितीय पद्धती आहे त्या पद्धतीच्या आधारावरती ते स्पष्ट केलं. लिऑन्टिफ विरोधाभासामध्ये या कोणत्या देशाचा संदर्भ देण्यात आला आहे? लिऑन्टिफ विरोधाभास काय आहे ते आपण पहिल्यांदा बघूयात. तर बघा, हेक्शर वोहलिन यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आधुनिक सिद्धांत मांडलेला आहे. या सिद्धांतामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रत्येक देशामध्ये जे घटक आहे उत्पादनाचे, त्याला त्यांनी घटक देणग्या म्हटलेले आहे, ते घटक भिन्न भिन्न असतात. आपण काय बघतोय? आपण हेक्शर वोहलिनचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आधुनिक सिद्धांत बघतो आणि त्यानंतर मग लिऑन्टिफचा विरोधाभास काय आहे तो आपण स्पष्ट करूयात. तर पहिल्यांदा आपण बघतोय की हेक्शर वोहलिन यांनी आपल्या आधुनिक सिद्धांतामध्ये असं मत मांडलेलं आहे की बघा, आता जे उत्पादनाचे घटक आहेत ते घटक भिन्न भिन्न प्रत्येक देशामध्ये भिन्न भिन्न आहे आणि त्यांच्यामध्ये जी विपुलता आहे ती विपुलता सुद्धा भिन्न भिन्न प्रकारची आहे. म्हणजे काही देशामध्ये जे उत्पादनाचे 4 घटक कोणते कोणते? भूमी, श्रम, भांडवल, संयोजक, हे 4 घटकांमध्ये आपण नेहमी विचार करतो, लक्षात ठेवायचं नेहमीच. तर बघा, हे 4 घटक जे आहे उत्पादनाचे, हे जे घटक आहेत हे घटक काही देशामध्ये खूप मोठ्या संख्येने म्हणजे विपुल प्रमाणामध्ये उपलब्ध असतात, तर काही देशांमध्ये अतिशय दुर्मिळ असतात. आता जपानसारखा देश बघा, जपान या देशामध्ये भूमी, जे उपजाऊ भूमी आहे ती अतिशय कमी म्हणजे दुर्मिळ आहे. आणि अमेरिकेसारखा देश आहे, त्या देशामध्ये भांडवल खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. किंवा भारतसारखा देश बघा, भारतामध्ये श्रम खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. म्हणजेच
प्रत्येक देशाचं काहीतरी एक वेगळं वैशिष्ट्य, खास वैशिष्ट्य असतं. म्हणजे काही देशांमध्ये जमीन जास्त असू शकते, काही देशामध्ये श्रमिक म्हणजे काम करणारे लोकं जास्त असू शकतात, काही देशामध्ये तंत्रज्ञान खूप मोठ्या प्रमाणात असू शकतं, काही देशांमध्ये जो चौथा घटक आहे संयोजक हा जास्त असू शकतो. तर यामध्ये लिओन काय म्हटलंय, म्हणजे लिओन ऐवजी हेक्चर वोलिन यांनी काय म्हटलेलं आहे, की प्रत्येक देशामध्ये ज्या घटक देणग्या असतात, देणगी म्हणजेच काय? ते त्यांची विपुलता आपण मोजतो आहोत. त्या घटक देणग्या भिन्न-भिन्न असतात. काही देशामध्ये एखादा घटक जास्त असतो, काही देशामध्ये एखादा घटक कमी असतो. तर अशा वेळेस काय करायचं? हेक्चर वोलिन असं म्हणतात, की समजा आता बघा भारत आणि अमेरिका हे 2 देश आपण उदाहरणादाखल घेतोय. भारतामध्ये श्रम जास्त प्रमाणामध्ये विपुल आहेत किंवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत आणि अमेरिकेमध्ये भांडवल खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. म्हणजे अमेरिकेनं आता काय करायचं, तर भांडवल प्रधान वस्तू तयार करायच्यात आणि भारताने काय करायचं, भारताने श्रमप्रधान वस्तू तयार करायचं. म्हणजे भांडवल प्रधान आणि श्रमप्रधान. अमेरिका भांडवल प्रधान आहे आणि भारत श्रमप्रधान आहे. म्हणून भारताने श्रमावर आधारित वस्तू तयार करायच्या आणि त्या अमेरिकेला विकायच्यात. अमेरिकेने काय करायचं, अमेरिकेनं भांडवल प्रधान वस्तू तयार करायच्यात, ज्यामध्ये भांडवलाच्या मात्रा जास्त आहे म्हणून भांडवल प्रधान. त्याचं कारण पण तेच असतं, की ज्या देशामध्ये जो उत्पादन घटक विपुल प्रमाणामध्ये उपलब्ध आहे, त्या देशामध्ये ती वस्तू स्वस्त तयार होते. भारताकडे श्रम जास्त आहेत म्हणून श्रमावर आधारित वस्तू आपल्या देशामध्ये अतिशय कमी किमतीमध्ये आपण तयार करू शकतो. म्हणून हेक्चर वोलिन म्हणतो, की अशा प्रकारे अमेरिकेने काय करायचं, भांडवल प्रधान वस्तू तयार करायच्या आणि त्या भारताला विकायच्यात आणि भारताने काय करायचं, श्रमप्रधान वस्तू तयार करायच्या, त्या अमेरिकेला विकायच्यात. अशा प्रकारे दोघांनी जर व्यापार केला, तर दोघांनाही फायदा होऊ शकतो. कशापासून? आंतरराष्ट्रीय व्यापारापासून. ठीक आहे. तर इथपर्यंत ठीक आहे. म्हणजे आता अमेरिकेमध्ये सगळी अशा प्रकारची कंडिशन आहे. पण मग काय झालंय, की लिओन नावाचा जो अर्थतज्ञ आहे, या लिओन काय केलंय, की 1954 मध्ये अमेरिकेमधल्या ज्या 200 कंपन्या आहेत, 200 उद्योग आहेत, त्या उद्योगांची त्यांनी माहिती गोळा केली. ते ॲक्चुअली हे 200 उद्योग त्यांनी 1947 ची जे आकडेवारी आहे, ती आकडेवारी त्यांनी वापरलेली आहे. म्हणजे 1947 मध्ये जे 200 उद्योगांची कामगिरी होती, त्या कामगिरीची आकडेवारी त्यांनी वापरलेली आहे आणि याला इनपुट-आउटपुट एनालिसिसचा वापर करून त्यावरून काही निष्कर्ष मांडलेले आहेत. निष्कर्ष त्याला असे एकदम बेशुद्ध करणारे मिळाले. ते त्याला आश्चर्यचकित करणारे जे निष्कर्ष आहेत ते निष्कर्ष मिळाले. यामध्ये काय बघतोय तो, त्याला असं आढळलं की अमेरिका ही जरी भांडवल प्रधान अ, देश असला किंवा जे भांडवल प्रधान देश असला तरी सुद्धा अमेरिकेमध्ये भांडवल प्रधान वस्तूंची निर्यात होत नाही. तर आयात होते. आणि ज्या ज्या वस्तू अमेरिकेमध्ये महाग आहेत, समजा उदाहरणार्थ श्रमप्रधान, तर श्रमाच्या आधारित वस्तू महाग आहेत, परंतु तरीसुद्धा त्या वस्तू तो देश आयात करतो आहे. म्हणजे निर्यात करते आहे. म्हणजेच काय? म्हणजे यावरून अमेरिकेने भांडवली वस्तू विदेशाला विकायला पाहिजे, भारताला विकायला पाहिजे. उदाहरणार्थ भारत घेतो आपण. भारतामध्ये विकायला पाहिजेत, परंतु असं न होता अमेरिका स्वतःच या वस्तूंची आयात करते आणि ज्या वस्तू अमेरिकेला आयात करायला पाहिजेत, त्या वस्तू अमेरिका ही निर्यात करते आहे. अशा प्रकारचा निष्कर्ष त्याने जे 200 उद्योगांचे जे काही सांख्यिकीय माहिती गोळा केली, त्या सांख्यिकीय माहितीवरून हा निष्कर्ष काढला. म्हणून त्याला लिओन विरोधाभास असं म्हटलं जातं. आलं लक्षात? तर अशा प्रकारे हा लिओन विरोधाभास कोणाच्या सिद्धांतावरती आधारित आहे? हा आहे हेक्चर वोलिनच्या. तर यामध्ये आपला प्रश्न कोणता आहे? लिओन विरोधाभास यामध्ये कोणत्या देशाचा संदर्भ आहे? तर तो कोणता आहे? अमेरिका आहे. भारत नाही बरं का. भारत मी आपल्या उदाहरणादाखल दिलेला आहे. त्यानं अमेरिकन कंपन्यांचा अभ्यास केलेला आहे. नंतर पुढील प्रश्न आहे बघा. वस्तू गतिशील आहेत कारण की साधन गतिशील आहेत असे कोणी म्हटले? वस्तू गतिशील आहेत कारण की साधन गतिशील आहे असे कोणी म्हटले? तर हे जे मत आहे हे हेक्चर वोलिन यांनी मांडलेलं आहे. कारण की हेक्चर आणि वोलिननी एक काम केलेलं आहे बघा. त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापार आणि अंतर्गत व्यापार यामध्ये काही त्यांनी भेद केलेला नाही. ते म्हणतात की दोघंही सारखेच आहेत. जे नियम आंतरराष्ट्रीय व्यापाराला लागू पडतात तेच नियम ते म्हणतात की अंतर्गत व्यापाराला सुद्धा लागू पडतात. त्यामुळे दोघांमध्ये भेद
जो फरक आहे, भेद आहे, तो फरक त्यांनी केलेला दिसून येत नाही. तर हे जे मत आहे हे हेक्स्चर वोलिन यांनी मांडलेलं आहे. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. लिओन्टिफ विरोधाभास संदर्भात खालील कोणते विधान योग्य आहे? अ. अमेरिकेद्वारे श्रम गहन वस्तूंची निर्यात आणि भांडवल गहन वस्तूंची आयात केली जाते. व अमेरिकेद्वारे भांडवल गहन वस्तूंची निर्यात आणि श्रम गहन वस्तूंची आयात केली जाते. क. अमेरिकेद्वारे भांडवल गहन वस्तूंची आयात निर्यात केली जाते. आणि ड. वरीलपैकी सर्व. तर लिओन्टिफचा विरोधाभास काय आहे याविषयी आपण मागच्या बघितलेलंच आहे. तर या ठिकाणी आपण बघतोय की लिओन्टिफ विरोधाभासामध्ये लिओन्टिफने जो निष्कर्ष मांडला, हा निष्कर्ष असा होता की अमेरिका जरी भांडवल प्रधान अर्थव्यवस्था असली तरी सुद्धा ती भांडवली वस्तूंची निर्यात करण्याऐवजी आयात करते. आणि अमेरिकेमध्ये श्रमप्रधानता नाही, श्रमप्रधान तंत्र नाही, तरी सुद्धा अमेरिका ही श्रमप्रधान तंत्रांची आयात करण्याऐवजी ती निर्यात करते. म्हणजेच या ठिकाणी जे पहिलं ऑप्शन आहे कोणतं, अमेरिकेद्वारे श्रम गहन वस्तूची निर्यात आणि भांडवल गहन वस्तूंची आयात केली जाते. हे लिओन्टिफने 1950 मध्ये ज्याने जे इनपुट आउटपुट ॲनालिसिसच्या माध्यमातून म्हणजे आदान प्रदान तंत्राच्या माध्यमातून काही निष्कर्ष मांडले, त्या निष्कर्षामध्ये त्याला हे दिसून आलं. म्हणून पहिला ऑप्शन या ठिकाणी कोणतं, की अमेरिका श्रमगहन वस्तू जी आहे त्याची निर्यात करते आणि भांडवली वस्तूंची आयात. ऑप्शन अ हे बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आधुनिक सिद्धांत कोणी मांडला? आपण सांगितलं हेक्स्चर पाहिजे, या ठिकाणी हेक्स्चर झालंय. तिथं शाळेतला शह पण पाहिजे. येणार नाही, प्रयत्न करू आपण. हेक्स्चर तो पण लावायचा. टाईप करताना फॉन्टमध्ये कधी कधी प्रॉब्लेम असतो, तो घेत नाही बरोबर, त्यामुळे असा थोडासा प्रॉब्लेम होतो. इथे हेक्स्चर असं पद आपण वरती बघितलेच आहे, हेक्स्चर आणि वोलिन. हेक्स्चरचं येतच नाही या ठिकाणी. ठीक आहे, क लावायचा एक, म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवा. हेक्स्चर अशा प्रकारे किंवा हेक्स्चर सुद्धा म्हटलं जातं. हेक्स्चर किंवा क्षर दोन्ही एकच आहेत. टायपिंगमध्ये थोडासा प्रॉब्लेम असू शकतो, प्रिंटिंगमध्ये थोडासा असू शकतो. नंतर आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तुलनात्मक व्यय सिद्धांत कोणी मांडला? तर आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तुलनात्मक व्यय सिद्धांत, तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांत सुद्धा याला म्हटलं जातं, तो रिकार्डो यांनी मांडलेला आहे. म्हणजे दोन देशामधील खर्चाची तुलना करून त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की दोन देशांमध्ये व्यापार दोघांनाही फायद्याचा कसा होतो हे त्यांनी आपल्या तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांतामध्ये स्पष्ट केलेला आहे. त्यांचा हा सिद्धांत आहे कोणाचा? रिकार्डोचा. नंतर आंतरराष्ट्रीय व्यापार अंतर्देशीय व्यापाराचा एक विशिष्ट भाग किंवा दशा आहे असे कोणी म्हटलेले आहे? तर हे हेक्स्चर वोलिन यांनी म्हटलेले आहे. कारण की हेक्स्चर वोलिननी काय केलं की आपला आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत मांडताना त्याला सामान्य सिद्धांत सुद्धा म्हटलं जातं. तर हा सामान्य सिद्धांत मांडताना त्यांनी अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार अशा प्रकारचा भेदच केला नाही, फरकच केला नाही. ते म्हणतात की दोघेही सारखेच आहेत, अंतर्गत असू द्या किंवा आंतरराष्ट्रीय, दोघांचेही जे काही वैशिष्ट्य आहे ते दोघांचेही सारखेच आहेत, म्हणून त्यांनी भेद केला नाही, दोघांनी त्यांनी समानच मानलेला आहे. म्हणून उत्तर जे आहे हेक्स्चर वोलिन हे पहिलं ऑप्शन या ठिकाणी बरोबर राहील. व्यवहार तोल असतो केवळ अनुकूल असतो, केवळ प्रतिकूल असतो, अनुकूल किंवा प्रतिकूल असू शकतो, वरीलपैकी नाही. तर व्यवहार तोल कधी हा अनुकूल पण असू शकतो आणि कधी हा प्रतिकूल पण असू शकतो. म्हणून या ठिकाणी क ऑप्शन हे आपलं बरोबर राहील.
अनुकूल किंवा प्रतिकूल. नंतर अनुकूल व्यापार शर्ती म्हणजेच काय? बघा वरती आपण सिम्बॉलमध्ये घेतलं XM मध्ये, इथे आपण त्याला मराठीमध्ये केलं आहे कन्व्हर्टेड. हे आणि हे सारखेच आहे. तर अनुकूल व्यापार शर्ती म्हणजेच काय? तर अनुकूल व्यापार शर्ती म्हणजे ज्यामध्ये निर्याती ह्या आयातीपेक्षा जास्त राहतील. निर्यातीचं मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त राहील. त्याला आपण अनुकूल व्यापार शर्ती म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी उत्तर कोणतं राहील? हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर राहील. आता प्रतिकूल व्यापार शर्ती म्हणजे काय? त्या उलट. म्हणजे जे निर्यातीचं मूल्य आहे त्याच्यापेक्षा आयातीचं मूल्य जास्त राहील. ज्या ठिकाणी एकूण निर्यात मूल्य लेस दॅन एकूण आयात मूल्य, म्हणजे ब ऑप्शन या ठिकाणी राहील. म्हणजे अनुकूल कधी असतो माहिती आहे का? ज्यावेळेस निर्याती जास्त असतील, आणि प्रतिकूल कधी असेल? ज्यावेळेस आयाती जास्त असतील. आता साधं उदाहरण घ्या. भारत आणि अमेरिका हे दोन देश आहे. या दोन देशांमध्ये व्यापार चालतो. ठीक आहे. तर बघा आता भारताने काय केलं की अमेरिकेकडून 1000 कोटी रुपयाचा माल विकत घेतला. पण त्याला आयाती म्हणतो. ठीक आहे. म्हणजे भारताने अमेरिकेकडून 1000 कोटी रुपयांचा माल विकत घेतला. म्हणजे पैसे कोणाकडे गेले बरं? पैसे गेले अमेरिकेकडे. 1000 कोटी रुपये. आता काय झालं की भारताने अमेरिकेला 2000 कोटी रुपयाचा माल विकला. म्हणजे निर्यात केली. आता माल विकल्यामुळे काय झालं की आपल्याला अमेरिकन पैसे मिळाले, डॉलर. म्हणजे आपण 1000 कोटी रुपयाचा माल विकत घेतला आणि 2000 कोटी रुपयांचा माल विकला. म्हणजे बघा आपल्या आयातीपेक्षा निर्याती जास्त आहेत. म्हणजेच आपल्याला फायदा झाला की नाही 1000 कोटी रुपयाचा. म्हणजे 1000चा माल विकत घेतला आणि 2000 कोटी रुपयाचा माल विकला. म्हणजे 1000 कोटी मधून आपण 2000 कोटी काढले, म्हणजे 1000 कोटी आपल्याकडे शिल्लकच आहेत. याला म्हणतो आपण अनुकूलता, अनुकूल व्यापार. प्रतिकूल कधी होईल? जर का आपण 1000 कोटी रुपयाचा माल विकला आणि 2000 कोटी रुपयाचा माल विकत घेतला, म्हणजे आपल्याला 1000 रुपये एक्स्ट्रा देणे आहेत. त्यामुळे आपल्याला ते अनुकूल न राहता प्रतिकूल राहील. म्हणजे याला प्रतिकूल व्यापार म्हणतो. नंतर आहे व्यापार शर्ती मापनातील अडचणी खालीलपैकी कोणत्या आहेत? अ. भारांकनाची अडचण. ब. वस्तूमधील गुणात्मक अडचण. क. वजन मापाची अडचण. या तीनही वैशिष्ट्ये किंवा तीनही मुद्दे हे व्यापार शर्तीच्या मापनातील अडचणी आहेत. भारांकन करण्याची अडचण असते. नंतर वस्तूमधील गुणात्मक अडचण आहे की ज्या वस्तू आपल्याला भारतामध्ये चांगल्या वाटतात त्या अमेरिकेला वाटलंच, याची काही शाश्वती नाही. वजन मापाची पण आपण वस्तू किलोमध्ये मोजतो, तिकडे पाऊंडमध्ये मोजतात. म्हणजे काही काही देशांमध्ये वेगवेगळे मापं आहेत. ती सुद्धा एक अडचण व्यापार शर्तीमध्ये येत असते, नाही का? म्हणजे तीनही ज्या बाबी आहेत त्या व्यापार शर्ती मापनातील अडचणी आहेत. म्हणून जे ऑप्शन आहे ते वरीलपैकी सर्व हे राहील. व्यापार शर्ती विकसनशील देशांमध्ये प्रतिकूल असण्याची कारणे आहेत. अ. तांत्रिक मागासलेपण. ब. प्राथमिक वस्तूंचे उत्पादन. क. उत्पादन घटकांची गतिशीलता. आणि ड. वरीलपैकी सर्व. तर व्यापार शर्ती असं पण म्हटलं जातं की व्यापार शर्ती ह्या नेहमीच विकसनशील देशांना प्रतिकूल असतात. त्याच्यामागचे कारणे पण तसेच आहे. पहिलं कारण बघतो आपण तांत्रिक मागासलेपण. तांत्रिक मागासलेपण म्हणजे काय? आता जे विकसित देश आहे अमेरिका, रशिया वगैरे किंवा जपान वगैरे हे जे देश आहेत, या देशांमध्ये जे तंत्रज्ञान आहे ते आपल्यापेक्षा अतिशय उच्च दर्जाचं आहे. जे विकसनशील देश आहेत त्या देशांपेक्षा येथील तंत्रज्ञान उच्च दर्जाचं असल्यामुळं काय होतं की त्यांनी जो माल तयार केलेला असतो तो अतिशय कमी खर्चामध्ये तयार केलेला असतो. त्यामुळे त्यांच्या वस्तूची किंमत ही कमी राहते आणि आपण आपल्या या तंत्रामध्ये जर वस्तू तयार केल्या तर आपला जो उत्पादन खर्च आहे हा वाढतो आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे काय होतं की आपल्या वस्तूची किंमत ही जास्त राहते आणि अशा वेळेस मग आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये काय होईल की कोणताही देश कमी वस्तू जे ज्या वस्तूची किंमत कमी आहे ती घेईल की ज्या वस्तूची किंमत जास्त आहे ती घेईल. कोणताही देश ज्या वस्तूची किंमत कमी आहे आणि गुणवत्तापूर्ण आहे अशाच वस्तूची मागणी करेल किंवा विकत घेईल. म्हणजेच आपलं तंत्रज्ञान हे जुनाट स्वरूपाचं असल्यामुळे आपल्याला जो कॉस्ट ऑफ प्रोडक्ट आहे, वस्तूंचा उत्पादन खर्च आहे हा जास्त येतो आणि त्यामुळे आपण त्या ठिकाणी मागासले राहतो. म्हणजेच आपल्याला ज्या व्यापार अटी आहेत त्या अतिशय प्रतिकूल होतात.
दुसरं आहे बघा प्राथमिक वस्तूंचे उत्पादन. जेवढेही विकसनशील देश आहेत, जसं की बघा ब्राझील आहे, क्युबा आहे, भारत आहे, नंतर श्रीलंका आहे, बांगलादेश आहे, मालदीव आहे. हे जे विकसनशील देश आहे, या सगळ्यांचंच एकच वस्तू उत्पादन ते म्हणजे कृषी उत्पादन. ज्याला आपण प्राथमिक वस्तू म्हणतो, कृषी उत्पादन. कारण त्याचं कारण पण तसं भारतामध्ये किंवा जे विकसनशील देश आहे, या देशांमध्ये शेती मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. श्रम श्रम हा घटकसुद्धा मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे काय होतं, की हे दोन्ही घटक मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे आपण कृषी वस्तू तयार करतो आणि सगळे विकसनशील देश ह्याच वस्तू तयार करतात. म्हणजे आपण जर चांगला तांदूळ पिकवला बासमती, तर तिकडे थायलंडमध्ये पण चांगलाच तांदूळ, त्याच प्रकारचा तांदूळ ते लोकं पिकवतात. आणि अशा वेळेस आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ज्यावेळेस वस्तूंची किंमत ठरते, त्यावेळेस सगळे विकसनशील देश एकच वस्तू विकत असल्यामुळे त्यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण होते. आणि ही स्पर्धा निर्माण झाल्यामुळे काय होते, की आपापसातच स्पर्धा निर्माण होते आणि मग अशा वेळेस प्रत्येक देशाला वाटते, की आपली वस्तू विकल्या गेली पाहिजे बाजारामध्ये. म्हणून मग त्या वस्तूची किंमत कमी-कमी होत जाते. कारण जे विकसित देश आहे ते सुद्धा ज्या जो विकसनशील देश स्वस्तामध्ये वस्तू देईल, त्या वस्तू तो विकत घेईल. म्हणजेच पर्यायाने काय होते, की ज्या व्यापार अटी आहेत, त्या व्यापार अटी आपल्याला प्रतिकूल होतात. नंतर आहे उत्पादन घटकांची गतिशीलता. तर उत्पादन घटकसुद्धा जे विकसनशील देशांमधले जे आपण श्रमाचं उदाहरण घेऊयात. श्रम हा उत्पादन घटक आहे. या श्रमाला विदेशामध्ये अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होतात. म्हणजे कोणताही विकसित देश ज्यावेळेस उदाहरणार्थ भारतीय श्रम त्या ठिकाणी जातो म्हटलं श्रमिकाने, कामगाराने तिथे जातोय म्हटलं, तर त्या ठिकाणी अनेक प्रकारची बंधने, अनेक प्रकारचे अडथळे लावले जातात. आणि त्यामुळे काय होतं, की त्याची गतिशीलता जी आहे ती कमी होते आणि गतिशीलता कमी झाल्यामुळे आपल्याला जे उत्पन्न मिळालं पाहिजे ते उत्पन्न मिळत नाही. म्हणजे जर समजा आता भारत देशातील जे लोकं कामाला जास्त प्रमाणात गेले समजा विदेशामध्ये, तर तिथून ते पैसा भारतामध्ये पाठवतील. म्हणजे आपल्याकडे डॉलर, पाऊंड, येन वगैरे, वगैरे जे काही विदेशी पैसे आपल्याकडे येतील, आपली गंगाजळी वाढेल आणि गंगाजळी वाढली तर आपला जो व्यापार अट आहे ते आपल्याला अनुकूल होईल. परंतु आपले लोकच तिथं कामाला गेले नाहीत, तर आपल्याला ते काही विदेशी चलन आहे ते मिळणार नाही. म्हणजेच या उत्पादन घटकांच्या गतिशीलतेवरून सुद्धा आपली जे व्यापार शर्त आहे किंवा व्यापार अट आहे ती प्रतिकूल होते. म्हणजेच वरील तीनही जे मुद्दे आहेत ते विकसनशील देशांसाठी प्रतिकूल असण्याची कारणे आहेत. म्हणून उत्तर काय असेल आपलं? वरीलपैकी सर्व. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये व्यापार शर्तीपर्यंतचे मुद्दे पाहिलेले आहेत. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये आपण बाकीचे जे 25 मुद्दे आहेत त्यांची माहिती घेऊयात. तोपर्यंत धन्यवाद.